नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. आषाढी एकादशी निमित्त कोकण निर्माते श्री क्षेत्र भगवान परशुराम नगरीत वारकरी दिंड्यांची गर्दी. शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे लायन्स वर्षा मॅरेथॉन 2026 आयोजन. ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव खेडमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आणि वैयक्तिक गीत गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनोखा आनंद. सविस्तर वृत्त. कोकणचे निर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान परशुराम मध्ये विठ्ठलाचं रूप पाहिलं जातं. यामुळे आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणेतील श्री क्षेत्र भगवान परशुराम येथे भक्तिभावाचा महापूर लोटला. परिसरातील विविध गावांमधून वारकरी दिंड्या टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात मंदिरात दाखल होत आहेत. हरिपाठ, भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय. शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदूलाल शेठ प्रायमरी स्कूल खेड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप कार्यक्रम आणि युवा सेनेतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या हस्ते संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि समाजाप्रती आपली बांधिलकी जपावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमानिमित्त शाळेत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलकही लावण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचं स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष सतीशजी चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, सर्व नगरसेवक नगरसेविका, शहर प्रमुख कुंदन सातपुते, महिला आघाडी शहर संघटिका नेहा दळी, युवा सेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, श्रीमान चंदूलाल शेठ प्रायमरी स्कूल ट्रस्टी चेअरमन संजय मोदी, चेअरमन राजेश बुटाला, बेहेरे टेक्निकल इन्स्टिट्यूट चेअरमन पंकजभाई शहा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीचं औचित्य साधून 27 तारखेला शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री, आमचे आधारस्तंभ आदरणीय रामदासभाई कदम यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त खेड शहरात खेड नगरपालिकेच्या नगरसेवक गटामार्फत शिवसेनेचे जे सगळे नगरसेवक आहेत यांच्यामार्फत खेड शहरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातीलच एक उपक्रम नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांच्यामार्फत आज सहजीवन प्रायमरी स्कूल येथे शालेय साहित्य वाटप व मुलांना खाऊ वाटप असा एक कार्यक्रम आयोजित केला होता. तो पार पडलेला आहे. अतिशय उत्साहात मुलांनी भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व संस्थेमार्फत सर्व शिक्षक, संचालक आणि स्टाफ सगळा आमचा जो आहे यांच्यामार्फत माननीय रामदासभाई कदम यांना वाढदिवसाचं वंदन करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कोकणातील सर्वात भव्य दिव्य गतवर्षी स्पर्धकांचा उच्चांक गाठणारी अशी लायन्स वर्षा मॅरेथॉन उद्या रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी ठीक 7 वाजता मुकादम लँडमार्क येथून सुरू होणार आहे. ही स्पर्धा महिला, पुरुष आणि बच्चे कंपनी यामध्ये विभागली असून जिल्ह्याबाहेरील तसेच जिल्ह्यातील नामवंत धावपटू, विविध क्षेत्रातील मान्यवर, पुढारी, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, डॉक्टर असोसिएशन, शिक्षक संघटना, शाळा कॉलेज, शासकीय अधिकारी तसेच सिने कलावंत यांचा सक्रिय सहभाग यामध्ये राहणार आहे.
तरी तमाम खेडवासियांनी लायन वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन या भव्य दिव्य स्पर्धेचे साक्षीदार व्हा. स्पर्धेनिमित्त लायन्सनं दिलेल्या रन फॉर हेल्थ या घोषवाक्याने आपल्या दैनंदिन जीवनात तरी तमाम खेडवासियांनी लायन वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन ह्या भव्य दिव्य स्पर्धेचा साक्षीदार व्हा. स्पर्धेनिमित्त लायन्सनं दिलेल्या रन फॉर हेल्थ या घोषवाक्याचं आपल्या दैनंदिन जीवनात अनुकरण करण्याचं आवाहन लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे करण्यात आलंय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्या वतीने येत्या 26 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता मुकादम लँडमार्क खेड येथे लायन्स वर्षा मॅरेथॉन 2026 म्हणजेच रन फॉर हेल्थचे अतिशय भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. निरोगी आरोग्य आणि तंदुरुस्त आयुष्यासाठी धावणे, व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्याचा एक उत्तम संदेश आपल्या खेड शहर आणि परिसरामध्ये दिला जात आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी स्वतः देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. मी माझ्या सर्व खेडमधील बंधू भगिनींना, युवक युवतींना आणि नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे आणि आरोग्याचा हा एक उत्सव आपण साजरा करूया. चला तर मग 26 जुलैला एकत्र येऊया आणि आरोग्यासाठी धावूया. खेड लायन्स क्लबच्या वतीनं रविवार 26 तारखेला राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय वेगवेगळ्या गटाच्या मॅरेथॉन स्पर्धा लायन्स क्लबने आयोजित केलेल्या आहेत. पहिल्यांदाच कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धा होत आहेत. आम्हाला वाटलं होतं की पाऊस तर असं थोडं, पण पाऊस आता थांबलेला आहे. म्हणून माझा स्पर्धकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने आलात तर लायन्स क्लबच्या सगळ्या मेंबर्सनी, अध्यक्षांनी फार मोठी तयारी या स्पर्धेची केलेली आहे आणि म्हणून कोकणामध्ये अतिशय चांगली ही स्पर्धा होईल. या स्पर्धेला शिवसेना उपनेते म्हणून माझ्याकडून शुभेच्छा. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित मॅरेथॉन 2026 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लायन्स क्लब नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते आणि खेडमधील माझ्या जनतेसाठी निश्चितपणे ही स्पर्धा नव्हे तर एक चांगली संकल्पना या ठिकाणी लायन्स क्लबने आयोजित केलेली आहे. 26 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता मुकादम कॉम्प्लेक्स येथून सुरू होणारी स्पर्धा निश्चितपणे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्थात भडगाव, साकाळे, त्याचबरोबर मुर्डेपर्यंत ही स्पर्धा निश्चितपणे जाणार आहे आणि म्हणून मी क्लबचं निश्चितपणे लायन्स क्लबचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद देत असतानाच नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की या ठिकाणी या होणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि सहभागी व्हावा. मीही येणार आहे, आपणही सर्वजण. नमस्कार, मी सतीश उर्फ पप्पू चिकणे, उपनगराध्यक्ष खेड नगर परिषद. आपल्याला सगळ्यांना एक आव्हान करतो, उद्या 26 जुलै 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित भव्य मॅरेथॉन ही स्पर्धा उद्या होत आहे. या स्पर्धेला आपण खेड शहरातील सर्व युवक, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने यायचे. ही स्पर्धा नसून ह्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की दररोज सकाळी उठून आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण धावलं पाहिजे. लायन्स क्लबवाल्यांनी एक चांगली कल्पना उतरवलेली आहे की प्रत्येकाने उद्यापासून सुरुवात करायची. जास्त आयुष्य आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल आपल्याला तर आपल्या शरीराला धावणं गरजेचं आहे. याच्यातून एक चांगला संदेश त्यांना समाजामध्ये द्यायचा आहे. सन्माननीय योगीदादा कदम उद्या स्वतःहून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. ते सुद्धा या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहे. गेलं हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आमचे रोहन विचारे यांनी सुंदर आणि अप्रतिम असं त्याचं नियोजन केलं होतं. यावर्षी अविनाश दळवी आपले जे लायन्सचे अध्यक्ष आहेत यांनी याचं नियोजन केलेलं आहे. गेल्या वर्षी 2000 संख्या होती, यावर्षी दुपटीने वाढेल अशी शंका नाही, तर माझ्या मनात विश्वास आहे. आपल्याला सगळ्यांना खरंच मी आवाहन करतो, आपण मोठ्या संख्येने या आणि ह्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या भव्य वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रीडा वृत्त निवेदिका दीपवाहिनी. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे दरवर्षी वर्षा मॅरेथॉन ही स्पर्धा घेतली जाते. वर्षा मॅरेथॉन ही भव्य दिव्य अशी रन फॉर हेल्थ
ही स्पर्धा पर्व दुसरे रविवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता मुकादम लँडमार्क येथून सुरू होणार आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या स्पर्धेत सहभागी व्हावं अशी मी आपणाला विनंती करते. मी देखील माझ्या सहकाऱ्यांसोबत या वर्षा मॅरेथॉन पर्व दुसरं अशा भव्य दिव्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. आपणही सहभागी व्हा आणि या स्पर्धेचे साक्षीदार व्हा ही विनंती. खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर या प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. नर्सरी ते मोठ्या गटाचे सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पेहरावात टाळ, तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशी माळा, चिपळ्या, झेंडे अशा साहित्यासह हजर होते. यामध्ये सर्वांचं आकर्षण ठरलं ते सर्व संत महात्मे आणि विठ्ठल रुक्मिणीची जोडी. तसेच येथे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित श्री रामचंद्र धोंडूशेठ पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त वैयक्तिक गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुलांनी वेगवेगळी बालगीते, भावगीते, भक्तिगीते, अभंग इत्यादी गीत प्रकार सादर करून उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेख आवाजात आपल्या गीतांचं सादरीकरण केलं. आषाढी एकादशी निमित्त गीत गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये इयत्ता 1लीच्या स्वतंत्र गटातून गार्गी अभिजित शिंदे आणि काव्या काशीराम शिंदे यांचा अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक आला. 2री आणि 3रीच्या लहान गटातून अन्वी राजेश क्षीरसागर, स्वराज वैभव रेडीज, ओवी मोहन दहीफळे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला. इयत्ता 4थी आणि 5वीच्या मोठ्या गटातून ईश्वरी तुषार हटकर, अजिंक्य राजाराम बुधुले आणि अवनी आनंद सोमण यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा प्रमुख सचिन बेर्डे, विजय शिंदे, योगेश चिले, प्रज्ञा मोरे, अंजली जाधव, राजेंद्र नाटेकर, रुपाली भिसे यांनी काम पाहिलं. या उपक्रमाचं कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, जनसंपर्क अधिकारी दीपक लठा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं. शनिवार दिनांक 25 जुलै रोजी विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व समजावं आणि बळीराजाच्या कष्टाची जाणीव व्हावी या उद्देशाने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी भात लावणी या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वन डे फार्मर या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लावणीचा थरारक आणि शिकवणारा अनुभव घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चिखलात उतरून पारंपरिक पद्धतीनं भाताची रोपं लावली. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रात्यक्षिकातून शिकण्याचा हा एक अनोखा प्रयत्न प्रशालेतर्फे करण्यात आला. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतीची कामे, भात लावणीची पद्धत आणि शेतकऱ्यांचे रोजचे कष्ट जवळून अनुभवले. नेहमी वर्गात आणि पुस्तकातून शेतीबद्दल वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चिखलात काम करताना एक वेगळा आनंद मिळाला. अन्नधान्याचं मोल आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात अधिक दृढ झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसून व्होकेशनल कोर्सेस अंतर्गत विद्यार्थ्यांना असे प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देणं अत्यंत गरजेचं असतं असं प्रतिपादन कौशलबोध शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी या प्रसंगी बोलताना केलं. प्रात्यक्षिकातून मिळणारं ज्ञान विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक स्वावलंबी आणि व्यावहारिक बनवतं असंही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवई, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, देवयानी महाजन,
प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहराच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या एका महाविद्यालय विद्यार्थिनीचा अपघात झाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिवसेना खेड शहर महिला संघटिका नेहा दळी यांनी क्षणाचा विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थिनीला स्वतः उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेल्या आणि उपचार होईपर्यंत त्यांनी तिची काळजी घेतली आणि विद्यार्थिनीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती त्यांना दिली. अपघाताच्या क्षणी दाखवलेली संवेदनशीलता आणि वेळेवर केलेली मदत त्या विद्यार्थिनीसाठी मोठा आधार ठरली. संकटात फक्त पाहणाऱ्यांची भूमिका न घेता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणाऱ्या नेहा दळी यांच्या माणुसकीपूर्ण कृतीचं खेड शहरात कौतुक करण्यात येतंय. दापोली तालुक्यातील पाचवली वाळंजवाडी येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक 29 जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 7 वाजता गाभाऱ्या श्रीचरणी अभिषेक, 8:30 वाजता श्रीचरणी सांप्रदायिक अभिषेक, 10:30 वाजता गुरुवर्य श्री स्वामी आनंद यांच्या पादुकांवर अभिषेक, 11:30 वाजता गुरुवर्य समाधी प्रदक्षिणा अभिषेक पूजन, दुपारी 1 वाजता आरती तीर्थप्रसाद आणि नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने दहिवली येथे महापुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. या समाजोपयोगी उपक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, महिला उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, राजेंद्र शेलार, सुखदेव पवार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि दहिवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापूरग्रस्त नागरिकांना वेळेत मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल रिलायन्स फाउंडेशनचे आभार यावेळी मानण्यात आले. भरणे येथील कंटेनर अपघातातील शोध मोहिमेत जिद्दीनं सहभागी होत कंटेनर ड्रायव्हरचा मृतदेह नदी पात्रातून काढण्यामध्ये मोलाचं सहकार्य केल्याबद्दल खेड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, प्रेमन चिखले यांच्या हस्ते विसर्जन कट्टा संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे, सहकारी निखिल चौधरी, सूरज शिगवण, योगेश शिगवण, साहिल बुटाला आणि वेरळगावचे अशोक गोवळकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवासेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, मानस घोडे आणि इतर शिवसेना पदाधिकारी आणि युवा शिवसैनिक उपस्थित होते. खेड एसटी स्टँड येथे आषाढी एकादशीचं औचित्य साधून खेड भाजपातर्फे साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाजपा नेते वैभवजी खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, शहराध्यक्ष नंदू साळवी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी चिचघर दस्तुरी केंद्राची माहे जुलै महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चिचघर प्रभुवाडी शाळेत उत्साही वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं झाली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शस्तवन आणि स्वागत पद्य सादर केलं. शाळेचे मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांनी उपस्थित मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत केलं. केंद्र प्रमुख प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक केलं. या शिक्षण परिषदेला ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी मिशन अभय अंतर्गत विद्यार्थी सुरक्षा, महिलांची सुरक्षा आणि पोस्को कायद्यावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थितांची मनं जिंकली. यानंतर शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन या विषयावर अर्चना शिरसाट, अध्ययन निष्पत्तीवर आधारित मार्गदर्शन मनीषा खिळे यांनी केलं.
सविता सुतार यांनी उत्तम मार्गदर्शन केलं. अनिल पार्टे यांनी करिअर मार्गदर्शन केलं. मध्यंतरानंतर केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर यांनी देवाणघेवाण समस्या निराकरण निपुण अभियानाअंतर्गत विषय निहाय सर्व शाळांचा आढावा घेऊन प्रशासकीय मार्गदर्शन केलं. केंद्र संसाधन समूहाबद्दलची माहिती देऊन नवीन केंद्र संसाधन समूह स्थापन केला. या शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय गुहागरकर, उपाध्यक्षा प्रिया गुहागरकर, स्थानिक प्राधिकरण सदस्य सखाराम जाधव, माजी सरपंच सांगले मॅडम, निवृत्त केंद्र प्रमुख अशोक साळुंके, शिक्षणप्रेमी सांगले सर, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक विनोद जाधव, उपशिक्षक सतीश गजमल, सूर्यकांत बेंद्रे यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन विनोद जाधव तर आभार मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांनी मानले. खेड येथील इव्हॉल्व योग अँड एरोबिक सेंटर तर्फे आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जुई धामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विठोबाच्या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. यावेळी योग सेंटरचे सर्व सदस्य उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीमध्ये दिंडीचं आयोजन करण्यात आलं असून विठुरायाचा नामघोष करत भगवे झेंडे घेऊन रत्नागिरीकर दिंडीत सहभागी झाले. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीत महिला आणि पुरुष पारंपरिक पोशाखामध्ये सहभागी झाले होते. आषाढी वारीला पायी जाण्याची परंपरा रत्नागिरीकरांनी कायम ठेवली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या आणि 125 वर्षाची परंपरा लाभलेल्या पाचमाडकर विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भक्तीचा महासागर उसळला. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून आबाल वृद्धांसह शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील दिंडीच्या माध्यमातून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघाला. माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 1 शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेनेच्या वतीने नगरसेविका वर्षा साप्ते आणि नगरसेवक निकेतन पाटणे, वालावलकर हॉस्पिटल डेरवण आणि घरडा हॉस्पिटल लवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचं आयोजन रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत दापोली नाका बालवाडी ओम चैतन्य मारुती मंदिरा शेजारी खेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. तसेच मोफत टीटीचं इंजेक्शन देण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन नगरसेविका वर्षा साप्ते आणि गटनेते निकेतन पाटणे यांनी केलंय. खेड शहराजवळील जिल्हा परिषद भडगाव उसरेवाडी शाळेत शनिवारी 25 जुलै रोजी नवभारत साक्षरता अभियान तसेच आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दिंडीत विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा संदेश देणारे फलक, घोषवाक्य आणि विठ्ठल नामाचा गजर करत गावातून प्रभात फेरी काढली. विशेष आकर्षण म्हणून नवभारत साक्षरता अभियान आणि आषाढी एकादशी या विषयावर आकर्षक चित्ररथ तयार करण्यात आला होता. या चित्ररथाने उपस्थित ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं. साक्षरता, संस्कार आणि वारकरी परंपरेचा प्रभावी संदेश देण्यात आला. ही दिंडी भडगाव शेवरवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात गेल्यानंतर तेथील मंडळाचे अध्यक्ष महादेव जाधव तसेच किरण डफळे आणि अन्य पदाधिकारी आणि महिला मंडळाने त्यांचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी सकपाळ, शिक्षण तज्ज्ञ विजय दवंडे, माजी सभापती अपर्णा नक्षे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा उसरे, मानसी एसरे, मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर, उपशिक्षिका भागवत, उपशिक्षिका देवरुखकर घाणेकर, अंगणवाडी सेविका कोकरे उसरे, मदतनीस इंगळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ कानी,
महिला मंडळाचे सर्व सदस्य, पालकवर्ग, ग्रामस्थ, शालेय कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत साक्षरतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक चित्ररथ आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही दिंडी उत्साही वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. शिवसेना नेते तथा माजी मंत्री माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तसेच आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर शिवसेना भरणेच्या वतीने सामाजिक आणि आरोग्यदायी बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी मोफत आरोग्य शिबिर, खिचडी वाटप आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमादरम्यान आषाढी एकादशी निमित्त नागरिक आणि भाविकांना महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करून हिरवळ वाढवण्याचा संदेश देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार तथा शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत चव्हाण, माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन ढाळवे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मुर्डे ब्राह्मणवाडी येथील विठ्ठल मंदिरात रेवाळे हायस्कूल आणि केंद्रीय शाळा मुर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व मुलांनी वारकरी दिंडीचा वेश परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात मुर्डे हायस्कूल ते विठ्ठल मंदिर पर्यंत पायी दिंडी काढत विठ्ठल मंदिरातील सभागृहात विठ्ठल नामाचा गजर करत ठेका धरला आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमात माजी सरपंच दिगंबर दळवी यांनी मुलांमध्ये सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी देवकाते, केंद्रीय शाळा मुख्याध्यापक भोसले मॅडम, पोलीस पाटील सोनाली जाधव, सर्व शिक्षक, पालक आवर्जून उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.